वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे. आमचा संसार, शेवटचे प्रकरण. बोलक्या सावल्या. बायकांच्या दृष्टिकोनातून नवरे या माझ्या अभिनव लेखमालेत मी आत्तापर्यंत रमा माधव, आनंदी गोपाळ, आनंदी धोंडो, लक्ष्मी नारायण, लीला माधव या 5 पतिपत्नींच्या सांसारिक जीवनाची चर्चा केली. ही चर्चा करताना मुख्यतः पत्नीने लिहिलेल्या शब्दांवरच भर देऊन तिच्या लेखणीतून तिच्या नवऱ्याचं चित्र कसं शब्दरूप घेतं एवढंच दाखवण्याचा माझा हेतू होता. प्रस्तुत पुस्तकात मी ज्या जोडप्यांचा परामर्श घेतला त्यापैकीही फक्त श्रीमती लीलाबाई पटवर्धन यांनीच काय ते आपल्या नवऱ्याचं स्वभावचित्र काढण्यासाठीच म्हणून पुस्तक लिहिलं. बाकीच्या स्त्रियांचं लिखाण या हेतूने झालेलं नाही. वास्तविक पाहता आपल्या संसाराचं खरंखुरं चित्रण करण्यास स्त्री मोठी लेखिकाच हवी असं मुळीच नाही. रमाबाई रानडे कुठे मोठ्या साहित्यिका होत्या. खरी अडचण आहे ती स्त्रियांच्या संकोची व लाजऱ्या स्वभावाची, त्यांच्या साहित्यविषयक कौशल्याची नव्हे. ज्या 5 स्त्रियांच्या वाङ्मयात्मक पतिमूर्तीचं मी तुम्हाला या पुस्तकात दर्शन घडवलं त्यापैकी रमाबाई रानडे व लक्ष्मीबाई टिळक यांना शालेय शिक्षणाचा काडीमात्रही संस्कार झालेला नव्हता. घराच्या 4 भिंतीआडच त्यांचं सारं शिक्षण झालं होतं. सौ आनंदीबाई कर्वे यांना शपथेपुरतं शालेय शिक्षण लाभलेलं आहे व त्यांची सारी हयात कार्याच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातच गेली आहे. श्रीमती लीलाबाई पटवर्धन पदवीधर स्त्री आहेत आणि आनंदीबाई जोशी या पाश्चात्य विद्याविभूषित होत्या. शिवाय या 5 स्त्रिया एकाच पिढीतील किंवा समकालीन नसून गेल्या सुमारे 60-65 वर्षातील वेगवेगळ्या पिढीतील आहेत. असं असताही त्यांच्यामध्ये आपापल्या पतीबाबत वृत्ती, विचार व वागणूक यांचं बरंचसं साम्य दिसून येतं ही सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. रमाबाई रानडे ज्याप्रमाणे 50-60 वर्षांपूर्वी स्वतःला म्हणजे ज्ञानमूर्ती रानड्यांना आवडत असत त्याच गोष्टी करण्याचे नियम पाळत असलेल्या दिसतात, तद्वत नव्या युगातील श्रीमती लीलाबाई पटवर्धनही ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याशी जुळतं घेणं हेच तर हिंदू स्त्रियांप्रमाणे आपलंही ध्येय असल्याचं सांगतात. बायकोच्या रक्तातील पतिव्रतेचा पिंड परिस्थितीने किंवा शिक्षणाने बदललेला नसल्याचं मी या पुस्तकात चर्चिलेल्या 5ही स्त्रियांच्या पतिविषयक दृष्टिकोनावरून स्पष्ट होतं. वयाच्या दृष्टीने पाहता माधवराव आणि रमाबाई यांच्यात 21 वर्षांचं अंतर. गोपाळरावांच्या वयाचा निर्देश आनंदीबाईंच्या चरित्रात मिळत नसल्याने या पतिपत्नींच्या वयात किती अंतर होतं ते निश्चित कळत नाही. पण विवाहसमयी गोपाळराव बीजवर होते व आनंदीबाई 11 वर्षांच्या होत्या. गोपाळरावांचं वय त्या मानाने बरंच असावं असा तर्क एकंदर चरित्र वाचनाने होतो. आनंदीबाई व धोंडोपंत यांच्या वयात 7 वर्षांचं अंतर आहे. लक्ष्मीबाई व टिळक यांच्यात हे अंतर तितकंच होतं. लीलाबाई व पटवर्धन यांच्यात 10 वर्षांचं अंतर होतं. पण वयातील कमी अधिक अंतरापेक्षाही मनोवृत्तीतील कमी अधिक अंतरानेच संसार सुखाचा किंवा दुःखाचा होण्यास मदत होते. पत्नीचं काम पतीच्या प्रत्येक कृतीला व उक्तीला मम म्हणण्याचं आहे या भावनेने रमाबाई वागल्या. लक्ष्मीबाईंनीही एकीकडे पतीशी पोटभर भांडत असताना तोच मार्ग अनुसरला. लीलाबाईंनी अधिक सुसंस्कृतपणे तेच केलं. आनंदीबाई जोशांनी मात्र कित्येक बाबतीत गोपाळरावांना मार्गाला लावण्याचं काम आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर केलेलं दिसतं. अमेरिकेत स्थायिक होण्याचा गोपाळरावांचा विचार आनंदीबाईंनीच फिरवला व हिंदुस्थानात जाऊन आपल्या देशबांधवांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनीच गोपाळरावांच्या मनात मोठ्या चतुराईने भरवलं. सौ आनंदीबाई कर्वे यांनी समाज सुधारणेच्या मार्गावर स्वतः प्रथम स्वतंत्रपणे पाऊल टाकलं व लग्नानंतर धोंडोपंतांचं सर्वच बाबतीत खरंखुरं सहधर्मचारित्व केलं. पतीच्या व्यक्तित्वात विलीन होण्याच्या स्त्री स्वभावामुळे बायकांना स्वतःच्या आवडीनिवडी हौशी टाकून द्याव्या लागल्या आहेत हे प्रत्येक स्त्रीच्या पुस्तकात दिसून आलेलं आहे.
पण पत्नीसाठी पतीने आपल्या आवडीनिवडी अशा प्रकारे जाणीवेनी टाकल्याचं उदाहरण नाही. या पुस्तकासाठी संदर्भ ग्रंथ आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी, लेखिका श्रीमती रमाबाई रानडे. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र व पत्रे, लेखिका सौ काशीबाई कानेटकर. माझे पुराण, लेखिका सौ आनंदीबाई कर्वे. स्मृतिचित्रे भाग 1 ते 4, लेखिका श्रीमती लक्ष्मीबाई टिळक आणि आमची 11 वर्षे, लेखिका श्रीमती लीलाबाई पटवर्धन. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.